लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात प्रचंड घसरण झाली। मात्र मागील दोन्ही सत्रात मार्केटमध्ये रिकव्हरी दिसत आहे। बुधवारी 5 जूनची तेजी कायम ठेवत गुरुवारी 6 जूनला सलग दुसऱ्या दिवशी देशांतर्गत बाजारात सुरुवातीला चांगली रिकव्हरी झाली। मंगळवारी निवडणूक निकालाच्या दिवशीच्या सुनामी नंतर बुधवारी शेअर बाजारात वादळी तेजी नोंदवली गेली। निकालाच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमधील पडझडीत झपाट्याने सुधारणा झाली। मार्केटमधील तेजीची हिरवळ गुरुवारीही कायम राहिली आणि सुरुवातीच्या सत्रात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स 400 अंकांच्या मजबूत वाढीसह उघडला, तर निफ्टीनेही 150 अंकांच्या तेजीसह ओपनिंग केली। सकाळी प्री ओपन सत्रात हिरव्या चिन्हात व्यापार सुरू झाला आणि बीएसई सेन्सेक्स 406.48 अंकांनी वाढून 74,788.72 अंकांवर उघडला, तर एनएसई निफ्टीही 150 अंकांच्या वाढीसह 22,798 वर ओपन झाला। गुरुवारी निर्देशांकात समाविष्ट 8 शेअर्समध्ये घसरण झाली तर 22 शेअर्स वधारले। एनटीपीसी स्टॉक मध्ये सर्वाधिक तेजी नोंदवली गेली आणि सुरुवातीच्या सत्रात 3.72% उसळीसह 353.65 रुपयांवर पोहोचले। याशिवाय एसबीआय शेअर 2.67% वाढीसह ट्रेडिंग करत असून टेक महिंद्रा शेअर 2.35%, पॉवर ग्रिड 2.03% वधारून ट्रेंड करत आहे। त्याचवेळी मिड कॅप कंपन्यांमध्ये बीएचईएल शेअर 8.54%, एनएचपीसी शेअर 6.27%, पीएफसी शेअर 6.10%, आरईसी लिमिटेड 5.64%, आयओबी 4.49%, एसजेव्हीएन 4.24% झेप घेऊन व्यवहार करत आहे। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।